गुरुप्रसाद म्हात्रे अलिबागच्या धोकवडे या छोट्याशा गावचा रहिवासी. वयाच्या 10व्या वर्षी पोलिओमुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले, पण त्यामुळे तो खचून गेला नाही. मोठ्या जिद्दीनं त्यानं दुकान सुरू केलं. एसटीडीचा बूथ टाकला. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या गुरुनं चक्क रिक्षा चालवायला सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर इस्टेट एजंटच्या व्यवसायातही त्यानं पाऊल टाकलं. व्यवसायातून गुरुप्रसादनं आपलं कुटुंबच सांभाळलं नाही, तर अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून दिलाय. आपल्याला कुठली गोष्ट का जमत नाही ती आपल्याला जमायला पाहिजे, या तत्वावर मी ते हे केलं. कुठली गोष्ट आपण का करू शकत नाही, मग एक जिद्द होती का आपण काहीतरी करायचं, काहीतरी केलं पाहिजे. नुसतं बसून राहण्यापेक्षा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. एवढंच नाही तर धोकवडे ग्रामपंचायतीचा सदस्य या नात्यानं सामाजिक कामातही पुढाकार घेतलाय. त्यांच्या कामाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवही झालाय. आपल्याकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे ह्या हेतूने त्यांना उत्तेजित केले आणि असे 5-6 लोकांना त्यांनी धंदा निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला. आणि एक जिद्द आणि एक चिकाटी त्यांनी आमच्या गावामध्ये त्या अशा अपंग तरुणांच्या मनामध्ये निर्माण केली आणि याच्याबद्दल आमच्या ग्रामस्थांना फार मोठा आधार आहे. गुरुप्रसादच्या कामगिरीवर त्याचे कुटुंबीय देखील खुश आहेत. माझा मुलगा अपंग आहे, तरी पण तो सगळ्यांना मदत करतो, त्याचं कुटुंब सांभाळलं आणि गावातले पण माणसांना मदत करतात, कोणतं आडून बघत नाही. आमच्यासाठी तर आहे चांगलं, पण सर्वांसाठी पण चांगलं आहे आणि सर्व कुटुंबासाठी आणि इतरांना पण तो मदत करतो. गावातले कोणतं अडचणी कोणाला काय, आम्हाला कधी काय लागली मदत, आमचं औषध पाणी कपड्या लागतात तोच बघतो. तर गुरुप्रसाद अपंगत्वाचं भांडवल करू नका, जिद्द बाळगली तर सारं काही शक्य असल्याचं सांगतोय. तुम्ही शरीराने अपंग असाल पण मनाने अपंग राहू नका. जिद्द आणि ध्येय ठेवा, काय आपण हे कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. हे जर चिकाटी जर तुमच्या याच्यात असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. एकीकडे अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे, पण गुरुप्रसादनं दिलेला गुरुमंत्र अपंगांनीच नव्हे तर सगळ्यांनीच अंमलात आणला तर अशा योजना राबवण्याची वेळच येणार नाही. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.